महिला मंडळ नमस्कार. सुनबाई सासूबाईच्या नात्याबद्दल मी जे काही बोललो त्यावर मला बरेचसे पॉझिटिव्ह मॅसेज आलेत आणि त्याबद्दलच मी दोन शब्द बोलतोय. सुनबाई सासूबाई आपल्या डोळ्यांनी आपल्याला आपले कान किंवा आपली पाठ आणि आपले होठ आरशाच्या मदतीशिवाय दिसत नाही. म्हणून सांगतोय सुनबाईंना सासूबाईला, आपल्या पाठीमागं कोण काय कुरकुर करतंय किंवा आपल्या कानाने आपण ऐकल्याशिवाय कोणालाही प्रत्युत्तर करू नका. कारण पाठीमागं राजाला देखील शिव्या दिल्या जातात. आणि हो, जोपर्यंत देवाने आपल्याला कान दिलेत, जेव्हा आपण आपल्या कानाने आपल्याबद्दल कोणतरी बोलतंय ऐकू, त्याच वेळेस त्याला उत्तर द्या. आणि लोकांचं कामच असतं एकमेकांना लावादुव्या करायचं. म्हणून जो कुणी आपल्या पाठीमागं बोलतोय किंवा ती अशी बोलली, तो असा बोलला आणि आपल्याला येऊन सांगतोय, तो कदाचित त्याचा लाभ असू शकतो त्याच्यामध्ये, म्हणून तो आपल्याला सांगतोय. कृपया आपल्या डोळ्याने किंवा आपल्या कानाने, आपल्या ओठांनी कुठल्याही माणसाला, म्हणजे बोलायचं तात्पर्य एवढंच, आपल्या कानाने ऐकल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका. आपल्या पाठीमागं कोण बोलतोय आपल्याबद्दल. आणि हो, आरसा हा आपल्याला सत्य दाखवत असतो. आपला चेहरा आरशातच दिसतो. त्यामुळे आपण नेहमी आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कोणावरही विश्वास ठेवू नका. आणि हे सुनबाई सासूबाईचे जे नातं आहे अगदी खूप चांगलं आहे. कारण प्रत्येकालाच आई आहे, मला पण आहे, तुम्हाला आहे. आणि सुनबाई ही पण आईचा होणार आहे. सासूबाई ही मुलाची पण आई आहे, आईची पण आई आहे. त्यामुळं दोघंही नाते सारखंच आहेत. आईला सासू सासरे म्हटले तर मुलाचे पण येतात आणि मुलीचे पण येतात. मग त्यामुळे दोघांनीही एकमेकांना जीव लावणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं, जोपर्यंत आपल्या समोर आपल्या कानाने आपण ऐकत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नका. डोळ्याने बघितल्याशिवाय कार्य करू नका. कारण पाठीमागं राजाला देखील शिव्या दिल्या जातात. नमस्कार. काळजी घ्या. पाठीमागं बोलणाऱ्या लोकांचा विचार सोडून द्या. डोळ्याने जे दिसते तेवढंच करा. कानाने ऐकतात, विश्वास ठेवा.